नमस्कार. आपण आता उभे आहोत थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालयाबाहेर. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ होती, तर या ठिकाणी थोडासा गोंधळ निर्माण झाला. काही उमेदवारांनी दुपारी 3 वाजेपर्यंत इथं AB फॉर्म जमा करण्यासाठी थांबले होते, पण प्रशासनाच्या कडून निवडणूक अधिकाऱ्यांकडून हे म्हणणं आहे की त्यांनी 3 वाजल्यानंतर ते फॉर्म जमा केलेत. नेमकं काय प्रकरण आहेत आपण जाणून घेऊयात. रात्रीचे जवळजवळ आता 11:15 होत आलेत, तरी तुम्ही ग प्रभागाच्या बाहेर उभे आहात. नेमकं काय प्रकरण झालंय? खरं तर आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026चा आज 30 डिसेंबर 2025 रोजी आजचा शेवटचा दिवस होता फॉर्म भरण्याचा. नियमानुसार 3 वाजेपर्यंत फॉर्म तुम्ही भरू शकत होतात. तर 3 वाजायच्या आतमध्ये आम्ही आज लोकप्रतिनिधी म्हणून त्या दालनात होतो. परंतु जे काही पक्षाचे AB फॉर्म यायचे होते ते AB फॉर्म आल्यानंतर ते AB फॉर्म भरल्यानंतर ते AB फॉर्म घेऊन जाण्याच्या वेळेस ते AB फॉर्म ज्या मेन निवडणूक अधिकारी आहेत ते सोडून दुसऱ्या बाजूला एक ठिकाणी त्यांनी ते स्वीकारण्यासाठी ठेवलं होतं. परंतु प्रचंड गर्दी असल्यामुळे तिथे भरपूर प्रमाणाची गर्दी होती. त्यामुळे उमेदवारांना कळत नव्हतं की नक्की AB फॉर्म कुणाकडे द्यायचे. ठीक आहे, त्यामुळे ते AB फॉर्म देताना ज्या ठिकाणी स्वीकारले गेले ते स्वीकारून मस्टरवर एंट्री झाली आणि रिसिव्ह कॉपी देण्यात आली. बरोबर आहे. त्यानंतर तिथले अधिकारी हे जेवण करण्यासाठी निघून गेले. जे उमेदवार होते सगळे BJP असेल, भाजप असेल किंवा शिवसेना असेल आणि अजून इतर पक्षांचे जे तिथं होते, मनसेचे वगैरे, की जे थांबून होते की अधिकारी येतील आणि आपला फॉर्म घेतील. सामान्य माणसाला जो निवडणूक लढतोय त्याला या गोष्टीची एवढी माहीत नसते. भले ते सांगतात की चेकलिस्ट तुम्ही का नाही वाचली किंवा मग तुम्ही तिथे अनाऊन्स करत होतो आम्ही, पण तिथे प्रचंड गदारोळ होता की 3-3, 4-4 प्रभागाची एका ठिकाणी होती आणि एकाच हॉलमध्ये ती गर्दी होती. त्यामुळे कुणालाही कोणाचा ताळमेळ नव्हता. बेसिकली प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे होतं की जो AB फॉर्म स्वीकारायचा आहे त्याची बाजू वेगळीकडे पाहिजे होती. कारण की सगळ्याच पक्षांनी आज AB फॉर्म दिलेले की फॉर्म जरी 25 तारखेपासून स्वीकारले त्यानंतर भरण्याची डेट आणि आजची डेट सगळ्याच पक्षांनी उशिरा AB फॉर्म दिले, म्हणजे आजच्या दिवशी दिले. तर ते स्वीकारताना ज्याला त्याला वाटलं की मास्टरवर एंट्री होती आणि ते घेत आहेत, त्याप्रमाणे ते स्टॅम्प दिले आणि सगळे तिथे बसून राहिले. ज्यानंतर जो अधिकारी स्वीकारणारा होता तो जेवण्यासाठी निघून गेला. तो 4 नंतर आला. आल्यानंतर कळलं की हे फॉर्म स्वीकारले जाणार नाही असं डायरेक्ट सांगण्यात आलं. कुठेतरी प्रशासनाचा यामध्ये गलथानपणा आहे. प्रशासनाने कुठेतरी निवडणूक आयोगाने याच्यावर कंट्रोल ठेवायला पाहिजे होता, तो कंट्रोल ठेवला नाही. दुसरी गोष्ट, यांनी कुठेतरी संविधानाचा नरडा दाबण्याचा प्रयत्न ह्या निवडणूक आयोगाने या ठिकाणी केलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, जर तुम्ही 3 नंतरचे जे काही एंट्रीज पडलेल्या आहेत सगळ्यांच्याच, मी कोणा एका पक्षाचं नाही म्हणत, स्वीकारलं तर सरसकट सगळ्यांचं स्वीकारलं पाहिजे. अन्यथा 3 नंतरचा एकाचाही फॉर्म स्वीकारायचा नाही. कारण की काही सत्तेत असलेले पक्ष आहेत की ते त्यांच्या दबावामुळे काही फोन करून चाललं होतं अधिकाऱ्यांना फोन. स्वतः इथे कमिशनर पण आले होते त्या गोष्टीची माहिती घेण्यासाठी. कमिशनरांशीही चर्चा झाली, पण कमिशनरांनी सांगितलं की जे काय रेकॉर्डिंग आहे त्याप्रमाणेच होणार. सो कुठेतरी या ठिकाणी असं सांगायचं आहे की जर स्वीकारले फॉर्म तर सरसकट सगळ्यांचे, कारण की याच्यावर निर्णय उद्या होईल छाननीमध्ये. कारण की प्रत्येकाचा फॉर्म रिसिव्ह झालाय त्याच्यावर स्टॅम्प होता. एकतर स्वीकारलं तर सरसकट सगळ्यांचे स्वीकारायचे, अन्यथा कुठल्या एका पक्षाचे स्वीकारायचे नाही, हीच आमची मागणी आहे. एकूण किती जणांचे फॉर्म राहिलेले? साधारण माझ्या माहितीप्रमाणे तिथे 6 जणांचे आहे. 6 साधारण. त्याच्यामध्ये भाजप पण आहे, शिवसेना आहे आणि मनसे पण आहे. आय थिंक सो. मला एवढं कळलं नाही तिथं अजून कोणते पक्ष आहेत. तर या गोष्टी आहेत. तर सांगणं प्रशासनाला, निवडणूक आयोगाला एकच आहे, निर्णय जे न्याय द्यायचा आहे तो सगळ्यांना समान द्यावा. कुणाला एकाला देऊन पक्षपातीपणा करू नये. या संदर्भात अधिकाऱ्यांशी काय बोलणं झालं तुमचं? अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही 3च्या आत फॉर्म भरले नाही, हे फॉर्म सगळे 3 नंतर आलेले, असं त्यांचं म्हणणं आहे. भले ते पक्षाचे अधिकृत फॉर्म असले तरी ते 3 नंतर आले, त्यामुळे हे आम्ही स्वीकारणार नाही. ऍज पर स्टॅम्प रिसिव्ह केला होता, त्याच्यावर मोहर लागली होती. मोहर लागली. 3च्या आत होते का नंतर? नाही, ज्या वेळेस आम्ही तिथे गेलो 3 वाजले होते आणि त्यानंतर 10 मिनिटांनी त्याच्यावर स्टॅम्प झाले. त्यांचं म्हणणं की तुम्ही 3:20ला स्टॅम्प घेतले आणि त्यावेळेस ते काही तुम्ही अधिकाऱ्यांकडे नाही दिले. जिथं तो आवक जावक करणारा होता त्यांनी ते घेतलेले. पण नियम असा आहे, साधारणतः मी पण आता क प्रभागाला काही न्यूज कव्हर केला,
त्यांनी 3च्या आत जेवढे पण लोक आले ते आत गेले येस आणि आत घेतल्यानंतर त्यांनी जे कंपल्सरी सगळ्यांचे एबी फॉर्म घेतले, मग किती गर्दी असली तरी. येस तर इथं असं का नाही झालं मग? त्यांचं प्रशासनाचं म्हणणं आहे की 3चा टायमिंग तुमचा एबी फॉर्म जमा करायचा होता. आज जे होते फॉर्म भरणारे त्याला प्रत्येकाला टोकन दिलं होतं. ज्यांनी त्याला लावले त्यांचे स्वीकारले, पण ज्यांनी आधी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे एबी फॉर्म हे शेवटच्या क्षणाला आले ना. मग म्हणजे तुम्ही आधी फॉर्म भरला होता, हो. फक्त तुम्हाला एबी फॉर्म जमा करायचा होता. त्या एबी फॉर्म जमा करायला त्यांचं म्हणणं 3 नंतर जमा झालेत, त्यामुळे आम्ही ग्राह्य धरणार नाही आहोत. वेगळे काउंटर चालू केलं होतं त्यांनी एबी फॉर्म स्वीकारायला बाजूची कॅबिन होती, निवडणूक अधिकाऱ्यांची कॅबिन नव्हती असं तिथं सांगण्यात आलं. एकतर त्यांनी त्या गोष्टी स्पष्ट करायला पाहिजे होत्या, त्या गोष्टी काही स्पष्ट नव्हत्या. तुमचं सांगणं एवढंच आहे, स्वीकारले तर सरसकट सगळ्यांचे फॉर्म स्वीकारा, अन्यथा कुणाचाही एकाचा फॉर्म स्वीकारू नये, कुठलाही पक्षपातीपणा करू नये. निवडणूक आयोगाने त्याची तसदी घ्यावी. स्वतः निवडणूक आयोग असेल, कमिशनर असतील, यांनी याची नोंद घ्यावी. आपल्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं तुम्हाला? ह्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ते नंतरचे, त्यामुळे स्वीकारले जाणारच नाहीयेत तुमचे, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता. सर तुम्ही स्वतः उमेदवार आहात का? तुमचं पूर्ण नाही, नाव आणि कुठल्या हा, मी निलेश पिंगळे आहे. मी ॲज अ प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी होतो. तर फॉर्ममध्ये जे काही स्क्रुटिनी असेल किंवा फॉर्म भरण्यासाठी मी स्वतः उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून तिथे गेलो. कोणत्या कोणत्या उमेदवाराचे राहिलेत काही नावं सांगते? नावं मला नाही सांगता येणार, पण माझ्या माहितीनुसार भाजपचे मॅक्झिमम आहेत, त्यानंतर 2 नंबर शिवसेनेचे आहेत आणि त्यानंतर एक कोणता तरी पक्ष आहे, मला नाव नाही सांगता येणार. त्याच्या पुढे काय काय पाऊल उचलणार आहे तुम्ही जर नाही स्वीकारलं? नाही स्वीकारल्यानंतर जे काय आहे ते निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा. त्याच्यावर स्वीकारले तर सगळ्यांचे स्वीकारावे, अन्यथा कुणाचा एकाचा फॉर्म स्वीकारू नये. तो पक्षपातीपणा झाला नाही, नियम लागला तर सगळ्यांना लागला पाहिजे सेम. अन्यथा सरसकट जेवढे फॉर्म आहेत 3 नंतरचे ते स्वीकारले जाऊ नये, हीच विनंती या माध्यमातून.